तुम्हा सर्वांच्या कमेंट्समुळं मला आज हा व्हिडिओ बनवण्यास भाग पडलेला आहे. तर काय झालं होतं, काही दिवसांपूर्वी आमच्या कडील जत्रेमध्ये जे मटण बनलं होतं, त्याचा मी एक शॉर्टमध्ये रील पोस्ट केली होती. ती सर्वांना तुम्हाला खूप जास्त आवडली. तर खूप साऱ्या रिक्वेस्ट होत्या, की याचा लाँग व्हिडिओज येईल का डिटेलमध्ये प्रमाणासकट व्हिडिओ आम्हाला हवा आहे, तर तू पोस्ट करशील का? खूप साऱ्या DMs आणि कमेंट्स तुमच्या येत होत्या. म्हणून म्हटलं चला आज याचा डिटेल व्हिडिओ सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. आज इथे मी 7 किलो प्रमाणात मटण सुक्का आणि रस्सा बनवून दाखवणार आहेत. जर तुम्हाला सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात मटण बनवायचं आहे आणि एकटीने बनवणार आहात, तर तुम्ही काय पूर्वतयारी करून ठेवू शकतात, जेणेकरून ज्या दिवशी तुम्ही बनवणार आहात त्यावेळेस सोपं पडेल आणि लवकर आपला स्वयंपाक होईल. ह्या सगळ्या टिप्स मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इथं मी 7 किलो इतकं मटण घेतलेलं आहे. स्वच्छ धुवून घ्यायचं, कट करून वगैरे घ्यायचं आहे. त्यामध्ये मी हळद आणि मीठ घालते. तर सगळ्या साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही नक्की चेकआउट करू शकता, म्हणजे नंतर जेव्हा केव्हा तुम्ही बनवाल तेव्हा तुम्हाला ॲक्सेस करायला सोपं जाईल. ठीक आहे, तर मी आत्तापुरतं सांगते. इथं हळद आणि मीठ, हळद अर्धी वाटी इतकी घेतली आहे आणि मीठ हे अख्खं जे मोठं मीठ असतं ते घेतलंय आणि ती 1 वाटी घेतलंय. आपल्या घरात जी स्टँडर्ड साईजची वाटी असते ना, त्याने सगळं साहित्य इथे मोजलेले आहे. तर मटणाला इथे मी हळद आणि मीठ व्यवस्थित असं चोळून घेतलेलं आहे आणि मटण घेताना असं मोठ्या एखाद्या भांड्यामध्येच घ्यायचं, म्हणजे आपल्याला ते मिक्स करताना सोपं जातं. ठीक आहे, हळद आणि मीठ मटणाला लावून आपल्याला कमीत कमी हे अर्ध्या तासासाठी तरी मुरवण्यासाठी ठेवून द्यायचंय. तोपर्यंत आपण इथे मसाल्याचे प्रिपरेशन करून घेऊयात. त्यासाठी इथे मी 1 वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत, म्हणजेच हवरी. हिला आपण एकदम बारीक गॅसवरती भाजायची. मोठा गॅस केला तर एकदम करपते ती, त्यामुळं नेहमी पांढरे तीळ भाजताना ना एकदम बारीक गॅस करून भाजायचे, म्हणजे ते छान असे आतून फुलले जातात आणि करपत पण नाहीत. आणि 1-2च मिनिटात ही भाजून होते, खूप लवकर भाजते. हिला एका कोरड्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं. त्याचसोबत मी इथं पाव वाटी इतके खसखस घेतलेली आहे. ही सुद्धा आपण मंद गॅसवर खमंग अशी फुलेपर्यंत भाजून घेऊया. चला आता हिला सुद्धा आपण त्याच कोरड्या प्लेटमध्ये काढून घेऊयात. यानंतरनं मी यामध्ये पाव वाटी इतकी बाजरी घेतलेली, अख्खी बाजरी जी आपण भाकरीसाठी वापरतो ती बाजरी आहे. हिला सुद्धा छान असे फुलेपर्यंत भाजून घ्यायची. मस्त खरपूस अशी भाजून घ्यायची, छान अशी फुलली जाते ही सुद्धा. त्याचसोबत 1 वाटी भरून इथं मी फुटाणे घेतलेले आहेत. हे नसतील तर तुम्ही फुटाण्याची डाळ घेतलीत तरी सुद्धा चालतं. ह्याला छान असं गरम करायचं, खूप भाजायची गरज नाही, कारण हे ऑलरेडी रोस्टेडच असतात. जर हे नसतील तर तुम्ही इथं हरभऱ्याची डाळ सुद्धा घेऊ शकतात. आता कढईमध्ये ना थोडंसं तेल घेतलं. आता यामध्ये मी 1 किलो इतकं खोबरं घालते, सुक्कं खोबरं. छान असं पातळ कापून घ्यायचं किंवा किसून घेतलं तरी सुद्धा चालतं, पण कापून घेतलं तरी सुद्धा काम होतंच. एवढा काही इश्यू नाही होत. तर हे या कढईमध्ये घालायचं आणि छान असं हे सुद्धा खरपूस असं भाजून घ्यायचंय. जे कुठलं आपण आता कोरडं साहित्य घेतलं होतं ते एकाच प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि ते संपूर्ण असं थंड होऊन द्यायचं. जोपर्यंत आपण हे भाजतोय तोपर्यंत ते साहित्य सुद्धा आपलं थंड होऊन जातं. ठीक आहे, तर खोबरं सुद्धा छान असं खरपूस भाजून घेतेय मी. अजिबात कच्चं वगैरे ठेवायचं नाही, म्हणजे छान असं खोबरं लालसर भाजून घेतलं ना की रश्श्याला सुद्धा छान कलर येतो आणि छान तरी सुद्धा मस्त येते. तर ठीक आहे, बघा किती मस्त असं खोबरं इथं भाजून झालंय. याला आपण एखाद्या वेगळ्या प्लेटमध्ये काढून पसरून ठेवून देऊया, म्हणजे ते पण पटकन गार होईल. ठीक आहे, आता एक मोठी कढई घेतली मी. आता यामध्ये आपल्याला अंदाजे 2 ते 2.5 किलो या प्रमाणात आपल्याला कांदा घ्यायचा आहे. कांदा छान असा बारीक चिरून घ्यायचा, म्हणजे पटकन भाजला जातो. आणखी एक मी ट्रिक केलेली आहे कांदा लवकर भाजण्यासाठी. तर काय केलं, कांदा सुरुवातीला मोकळाच भाजला, म्हणजे तेल न घालता मोकळाच कांदा आधी भाजून घ्यायचा, म्हणजे त्यातलं मॉइश्चर सगळं निघून जातं आणि कांदा आपला पटकन भाजला जातो. कांदा बऱ्यापैकी आहे बघा इथं भाजून झाला. त्यानंतरच मी ह्यामध्ये तेल घातलेलं आहे. एक 4 ते 5 पळी यामध्ये मी तेल घालते आणि मस्त असा कांदा सोनेरी रंग येईपर्यंत इथं आपल्याला भाजून घ्यायचा आहे. महत्त्वाचं म्हणजे कांदा अजिबात आपल्याला कच्चा कुठेच ठेवायचा नाहीये, छान असा भाजूनच घ्यायचा आहे आणि मेक शुअर की तुमचा कांदा करपणार नाही, भाजणारच आहे. ठीक आहे, आणि हे घ्या, आपलं बोलता बोलता इथे कांदा सुद्धा मस्त असा भाजून झालेला आहे. त्यामध्ये मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर घालायची आणि ती सुद्धा कांद्यासोबत एक 2 ते 3 मिनिटं छान अशी परतून घ्यायची.
आता कांदा आणि कोथिंबीर छान परतून झालं की एका प्लेटमध्ये काढायचं आणि व्यवस्थित सगळं पसरवायचं, म्हणजे लवकर ते गार होईल. तोपर्यंत इथे तुम्हाला लसूण आणि अद्रक याचं पण प्रमाण सांगते. इथं मी अर्धा किलो इतका लसूण घेतला आहे आणि त्याला थोडासा कमी, म्हणजे अंदाजे 400 ग्रॅम इतका इथं आलं मी घेतलेलं आहे. स्वच्छ धुवून आणि त्याचे काप करून घ्यायचे आपल्याला. आल्याचे, लसणाचे नाही. लसूण मस्त सोलूनच घ्यायचं. आणखी एक गोष्ट आहे जी की ऑप्शनल आहे, पण घातल्याने ना खूप छान अशी टेस्ट येते तुमच्या रश्श्याला. तर पाववाटी इथं काजू आणि एक अर्धा ते पाऊण वाटी इथं मी मगज बी घेतलेला आहे. ते सुद्धा छान असं खरपूस भाजून घ्यायचं आणि हे सुद्धा आपण वाटणामध्ये ऍड करणार आहोत. तर इथं हे बघा, कोरडं साहित्य सगळं संपूर्णपणे गार झालं आहे. त्याची मिक्सरला एकदम फाईन अशी पावडर तयार करून घ्यायची. एक एक करून आपल्याला हे करून घ्यायचं आहे. सगळं सुरुवातीला आपल्याला कोरडं साहित्यच मिक्सरला आधी लावून घ्यायचंय, जसं की तीळ आहे, खसखस, बाजरी आणि खोबरं वगैरे. आणि ते एकदा लावून झालं की नंतर आपण कांदा, लसूण, आलं वगैरे वाटून घ्यायचं आणि ते दोन्हीही एकत्र मिक्स करायचं हाताने आणि पुन्हा एकदा सगळं साहित्य पहिल्यापासून मिक्सरला लावून घ्यायचं, म्हणजे एकदम मस्त आपला फाईन पेस्ट तयार होती आपल्या मसाल्याची आणि खूप छान असे एकसंध आपला मसाला इथे बनवून तयार होतो. आणि हा मसाल्यात ना मी पुदिना सुद्धा थोडासा घातला होता, आवडत असेल तर तुम्ही घालू शकतात. ठीक आहे, तर हा मसाला आपला इथे बनवून तयार झालाय. आता याला त्यासाठी इथं मी मोठी कढई घेतली आहे आणि सगळा मसाला त्यामध्ये घालायचा. मोठी कढई यासाठी घेतली की जेणेकरून आपल्याला व्यवस्थित हलवता येईल. तर त्यामध्ये मी 1 लिटर इतकं तेल घालणार आहे, पण एकदम नाही घालायचं. थोडं थोडं करून आपल्याला त्यामध्ये तेल ऍड करायचं आणि मसाला व्यवस्थित असा परतून घ्यायचा, छान असा तेल सुटेपर्यंत. जितका छान मसाला तुम्ही परतणार तितकीच रश्श्याला टेस्ट जास्त येणार. हेच सगळ्यात महत्वाचं आहे मटणाच्या रेसिपीमध्ये. ओके, तर हे आपण मटण रस्सा आणि सुक्क दोन्हीसाठी वाटण काढलेलं आहे. 7 किलोच्या मटणासाठी एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे सुक्क आणि रश्श्यासाठी. ओके, तर मस्त असं मी इथं थोडासा मोठा गॅस करूनच आता हे परतून घेणार आहे, म्हणजे पटकन परतलं जातं. आणि हे घ्या, मस्त असं साईडनी तेल सुटलंय, याचा अर्थ मसाला इथे आपला बनून तयार झाला आहे. छान असा मसाला परतून झाला तर आपला मेन मटणाकडे आता वळूयात. मटण शिजायला कसं घालायचं ते पाहूयात. मोठा टोप घ्यायचा आहे, त्यामध्ये अर्धा लिटर तेल घेतलं. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये 1 किलो कांदा असा बारीक चिरून घालायचा. कमी घातला कांदा तरीही काही हरकत नाही. छान असा मऊ होईस्तोवर परतून घ्यायचा. खूप डार्क आपल्याला कांदा इथे करायचा नाही. त्यानंतर ना यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची. ती सुद्धा छान तिचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायची आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालायची त्यासोबत. ती सुद्धा परतून झाली की आपण जे मॅरिनेट करून ठेवलं होतं मटण ते यामध्ये सगळं घालून मोठ्या गॅसवरच मटण चांगलं एक 10 मिनिटं परतून घ्यायचं, छान त्याचा कलर चेंज होईपर्यंत. आणि इतक्या जास्त मोठ्या प्रमाणात जर तुम्ही करत असाल तर शक्यतो करून कुणाची तरी मदत घ्यायची हलवण्यासाठी. ओके, तर छान खालीवर करून घ्यायचं मटण आणि त्यावरती एक परात ठेवायची. अशी खोलगट असं कुठलंही प्लेट ताट असेल ते ठेवायचं आणि त्यामध्ये पाणी वतून ठेवायचं, जेणेकरून त्यावरचं पाणी वाफेने गरम होईल आणि तेच पाणी आपण त्यामध्ये ऍड करणार आहोत मटण शिजण्यासाठी. मटण शिजताना कधीच गार पाणी घालायचं नाही, गरमच घालायचं. हीच प्रोसेस आपण कंटिन्यू करणार आहोत. वरती पाणी टाकायचं, गरम झालं की ते मटणामध्ये ऍड करायचं आणि मटण छान असं शिजवून घ्यायचं. एक 90% मटण आपण इथे शिजवून घेणार आहोत. आणि हे बघा, मस्त असा इथे अळणी मटण इथं आपलं बनवून तयार झालेलं आहे. वरून छान अशी कोथिंबीर घालायची आणि चेक करायचं मटण आधी शिजलं आहे की नाही ते. छान असं मटण शिजलं की बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मस्त असं आपला इथे मटण अळणी बनवून तयार आहे. चला आता पटकन आपण रस्सा आणि सुक्क कसं करायचं ते पाहूया. जो मसाला आपण मगाशी परतून ठेवला होता त्यातलाच एक प्लेट भरून किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही सुक्यासाठी थोडासा साईडला काढून ठेवायचा. पळीभर अळणी पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर आपण सगळे सुके मसाले घालणार आहोत. त्यामध्ये मी कांदा लसूण मसाला, मटन मसाला, कलरसाठी थोडीशी लाल मिरची पावडर आणि धण्याची पावडर, हे सगळे एक 4च मसाले मी इथे यामध्ये घातलेले आहेत. आणि छान आता मसाल्यांना सुद्धा तेल सुटेपर्यंत. हा लाल तिखट मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त सुद्धा करू शकता.
शकतात. जेणेकरून जसं तुम्ही तिखट सहन करू शकता त्याप्रमाणे ॲड करा. ठीक आहे. तर हा मसाला व्यवस्थित असा परतून झाला, की आपला जो अळणी होतं त्यातलं सुक्यासाठी जे तुम्हाला रिक्वायरमेंट आहे मटणाची, ती तुम्ही साईडला काढून घ्यायची. ती काढून घेतली, की मग तो जो अळणी रस्सा आहे त्यामध्ये जो आपण मसाला प्रिपेअर करून ठेवला होता, तो त्यामध्ये घालून द्यायचा. अळणी रस्सा थोडासा कढईला लावून घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित कढईला जे काही आपलं मटेरियल लागलेलं आहे ते सगळं व्यवस्थित आपल्या रश्श्यामध्ये ॲड होतं, म्हणजे कुठलाच काही भाग आपला वायाला जात नाही. त्यानंतर तुम्हाला हवं तितकं पाणी तुम्ही या रश्श्यामध्ये ॲड करा. म्हणजे पाणी वतताना गरमच पाणी वतायचं, गार पाणी वतायचं नाही. जितका रस्सा तुम्हाला घट्ट पातळ हवा आहे तितका तुम्ही ओतून घ्या. आता हे आपण जे मटण काढले ते सुक्कं मटण करण्यासाठी हे साईडला आधीच काढून ठेवलं होतं. तर रश्श्यामध्ये थोडेसे पीस ठेवल्या आहेत आम्ही, नसेल ठेवायचं तरीही चालतात. आता जो सुक्यासाठी मसाला आपण काढून घेतला होता तो एका कढईमध्ये ट्रान्सफर करायचा आणि सेम मसाले मी त्यामध्ये घातलेले आहेत. फक्त थोडे थोडे करून घालायचे आहेत, कारण हे आपण सुक्कं मटण बनवणार आहोत. ते मसाले घातले की आपला जो रस्सा आहे त्यातला थोडासा आपण यामध्ये घालणार आहोत, म्हणजे छान अशी एक टेस्ट येते ह्या मटण खूप जास्त सुद्धा रस्सा घालायचा नाही, नाहीतर खूप रसरशीत ते आपलं सुक्कं होईल. सुक्कं हे सुक्कंच राहिलं पाहिजे, म्हणजे कोरडं फडफडीत राहिलं पाहिजे. ठीक आहे. तर त्याच अंदाजाने तुम्ही रस्सा घाला आणि त्यानंतरनं जे आपण साईडला अळणीतले पीस काढले होते ते घालून द्यायचे आणि सगळ्या मसाल्यामध्ये छान असं परतून घ्यायचं. प्रत्येक एक पीसला त्या मसाल्याचं कोटिंग आलं पाहिजे. ठीक आहे. छान असं परतून घ्यायचं आणि लास्टला मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि एक वाफ काढायची आणि त्यानंतरनं इथं आपलं सुक्कं मटण बनवून तयार झालंय. आणि एका साईडला आपण रस्सा उकळण्यासाठी ठेवूनच दिला होता. तो एक छान 20 मिनिटं तरी छान असा उकळू द्यायचा, म्हणजे मस्त असा फेस वगैरे निघून जातो आणि छान टेस्ट येते त्या मटण रश्श्याला. तर मी जसं की तुम्हाला सांगितलं, आता 7 किलोच्या प्रमाणात बनवायचं म्हणल्यावरती खूप वेळ लागतो. तर तुम्ही काय करू शकतात, जर 1-2 जण जर हे करणार असाल, तर तुम्ही आदल्या दिवशीच हा जो मसाला आपण प्रिपेअर करून ठेवला होता, तो आदल्या दिवशीच मस्त असा वाटून परतून फ्रिजमध्ये ठेवून द्यायचा आणि सकाळी तो बाजूला काढायचा आणि तो या मसाल्यामध्ये ॲड करायचा. कशी वाटली तुम्हाला ही गावाकडची मटण रस्सा आणि सुक्याची रेसिपी? कमेंट करून नक्की कळवा. भेटू उद्या. बाय बाय.